आज आपण एका खूप जुन्या जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे बुद्धांच्या एका पूर्वजन्माची आणि यात आपल्याला दिसेल सचोटी आणि मत्सर यांच्यातला एक कधीही न संपणारा संघर्ष. ही वाक्य आहेत खुद्द बुद्धांची आणि यातूनच आपल्याला कथेची पार्श्वभूमी कळते. हा संघर्ष काही नवीन नाही. दोन व्यक्ती, बुद्ध आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त, यांच्यातलं हे वैर युगांयुगांचं आहे. जणू काही एकाच नाटकाचा प्रयोग वारंवार होतोय. तर आपली कथा सुरू होते बनारसमध्ये. तिथे राजा यशपाणी राज्य करत होता आणि याच राज्यात दोन अशी महत्वाची पात्र होती ज्यांच्या भोवती ही सगळी गोष्ट फिरते. आता बघा, या गोष्टीत दोन अगदी विरुद्ध स्वभावाची माणसं आहेत. एका बाजूला आहेत धम्मध्वज, म्हणजे खुद्द बोधिसत्व, जे धर्माची पताका म्हणून ओळखले जायचे, एकदम न्यायी आणि प्रामाणिक. आणि दुसऱ्या बाजूला तो होता कालक, मुख्य सेनापती, पण त्याचं खरं नाव होतं लाचखाऊ, एक नंबरचा भ्रष्ट आणि लोभी माणूस. आता तुम्हीच विचार करा, जिथे धर्म आणि अधर्म असे समोरासमोर उभे ठाकतात तिथे संघर्ष तर होणारच, नाही का? आता गोष्टीत एक ट्विस्ट येतो. धम्मध्वज एका भ्रष्ट निकालाला आव्हान देतात आणि खरा न्याय करतात. राजा त्यांच्या या प्रामाणिकपणावर इतका खुश होतो की त्यांनाच नवीन न्यायाधीश म्हणून नेमतो. पण यामुळे काय होतं? कालकाची लाचखोरीची दुकानदारीच बंद होते. मग काय, त्याच्या मनात मत्सराची आणि सुडाची आग भडकते. मग काल आपला खरा रंग दाखवतो. तो थेट राजाचे कान भरायला लागतो. धम्मध्वजांबद्दल खोटं नाटं सांगून राजाच्या मनात विष पेरायला सुरुवात करतो. तो राजाला घाबरवतो, म्हणतो, महाराज सावध रहा, हा धम्मध्वज तुमच्या राज्यावर डोळा ठेवून आहे. आता राजाच्या मनात एकदा का शंकेचं बीज पेरलं गेलं की कालकाचं काम सोपं झालं. तो बोधिसत्वांना कायमचं संपवण्यासाठी एक खतरनाक प्लॅन बनवतो. आणि तो प्लॅन म्हणजे एकामागोमाग एक अशक्य कामं देण्याची मालिका. प्लॅन अगदी साधा होता, पण तितकाच क्रूर. धम्मध्वजांना अशी काही कामं द्यायची जी पूर्ण करणं शक्यच नाही, आणि मग ते काम पूर्ण करू शकले नाहीत की त्यांना मृत्यूदंड द्यायचा. बिचारा राजा तो इतका घाबरलेला होता की त्यानेही या योजनेला होकार दिला. मग सुरू झाली ती परीक्षांची मालिका. राजा म्हणतो, रातोरात एक सुंदर बाग तयार करा. धम्मध्वज ते करतात. मग राजा म्हणतो, एक रत्नजडित तलाव हवाय, तेही पूर्ण होतं. मग एक हस्तिदंती घार, आणि शेवटी राजवाड्याला उजळून टाकेल असं एक तेजस्वी रत्न. आता प्रश्न पडतो, हे सगळं शक्य कसं झालं? तर प्रत्येक वेळी देवांचा राजा शक्र स्वतः येऊन बोधिसत्वांची मदत करत होता. त्याच्या दैवी शक्तीने प्रत्येक अशक्य काम शक्य होत होतं. पण काळाक काही हार मानणारा नव्हता. त्याने आता एक असा डाव टाकला, एक अशी परीक्षा समोर ठेवली जी देवांच्याही शक्तीच्या पलीकडची होती. आता मात्र खरी कसोटी लागणार होती. विचार करा, अशी कोणती गोष्ट असेल जी देवसुद्धा निर्माण करू शकत नाही? हेच ते कोडं होतं. याच प्रश्नामुळे ही शेवटची परीक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आणि जास्त कठीण ठरणार होती. ते आव्हान होतं 4 परिपूर्ण सद्गुण असलेला एक माणूस शोधून आणणं. बघा, देव चमत्कार करू शकतो, तो बाग, तलाव, राजवाडा तयार करू शकतो, पण तो चारित्र्यवान माणूस घडवू शकत नाही, कारण सद्गुण हे कमवावे लागतात, ते जादूसारखे तयार करता येत नाहीत. हे आव्हान ऐकून बोधिसत्व पहिल्यांदाच खरंच हताश झाले. त्यांना कळून चुकलं की इथे दैवी शक्तीही काही करू शकणार नाही. आपला अंत आता जवळ आलाय असं समजून ते एकटेच मरण्यासाठी जंगलाचा रस्ता धरतात. हा कथेचा सगळ्यात भावनिक आणि निराशाजनक भाग आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. म्हणतात ना, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथेच एक नवीन वाट तयार होते. आता या कथेत एका नवीन आणि खूप महत्त्वाच्या पात्राची एंट्री होते, जो कथेचं चित्रच पालटून टाकणार आहे. जंगलात हताश बसलेल्या बोधिसत्वांसमोर पुन्हा एकदा देवराज शक्र प्रकट होतात. ते सांगतात, निराश होऊ नका. तुमच्याच राज्यात चत्तपाणी नावाचा एक कारागीर आहे. तो शाही दागिने बनवतो आणि त्याच्यामध्ये हे 4ही सद्गुण आहेत. विचार करा, एक सामान्य कारागीर ह्या कथेचा खरा हिरो ठरतो. तर कोणते होते हे 4 सद्गुण? पहिला, मत्सर नसणं. दुसरा, मद्यपान न करणं. तिसरा, कोणतीही तीव्र इच्छा न धरणं. आणि चौथा, क्रोध न करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सद्गुण त्याला कोणी दिलेले नव्हते, तर त्यानं स्वतःच्या आयुष्यातल्या कडूगोड अनुभवांमधून, स्वतःच्या प्रयत्नांमधून कमावले होते. मग चत्तापाणी आपली गोष्ट सांगतो. पहिला सद्गुण, मत्सराचा त्याग. तो सांगतो, एकेकाळी एका स्त्रीच्या नादी लागून मी एका साधू माणसाला विनाकारण तुरुंगात टाकलं होतं, पण जेव्हा मला माझी चूक कळली तेव्हापासून मी मत्सर करणंच सोडून दिलं. दुसरा गुण, मद्यपानाचा त्याग.
यामागे खूपच भयानक आठवण आहे. तो सांगतो, एका जन्मी मी राजा होतो. एकदा दारूच्या नशेत मी इतका धुंद होतो की मी माझ्याच मुलाचं मांस खाल्लं. त्या दिवसानंतर मी दारूला स्पर्शही न करण्याची शपथ घेतली. किती भयंकर अनुभव आहे हा! तिसरा सद्गुण आहे तीव्र इच्छेचा त्याग. ही शिकवण त्याला मुलाच्या मृत्यूतून मिळाली. तो सांगतो, माझ्या मुलाने एकदा एका बुद्धांच्या भिक्षापात्राचा अपमान केला आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. त्या घटनेने त्याला शिकवलं की कोणत्याही गोष्टीची जास्त आसक्ती शेवटी दुःखच देते. आणि शेवटचा चौथा सद्गुण म्हणजे क्रोधावर विजय. तो म्हणतो, मी अरेक नावाच्या जन्मात सलग 7 वर्ष दानधर्म करत राहिलो, फक्त प्रेम आणि करुणा वाटत राहिलो. त्या पुण्याईमुळे मला स्वर्गात स्थान मिळालं. आणि त्या अनुभवातूनच त्याने रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. तर आता चत्तपाणी बोधिसत्वांसोबत राजदरबारात पोचले आहेत आणि इथून पुढे गोष्टी इतक्या वेगाने घडतात की बघतच राहावं लागतं. चत्तपाणी राजासमोर आणि सगळ्या दरबारासमोर आपल्या सद्गुणांची कहाणी सांगतात. सत्य समोर येतं. लोकांच्या लक्षात येतं की हा सगळा कालकाचा डाव होता. मग काय, लोक प्रचंड चिडतात. चोर, लाचखोर अशा घोषणा देत जमाव कालकावर तुटून पडतो आणि त्याला तिथेच ठार मारतो. त्याचा मृतदेह उकिरड्यावर फेकून दिला जातो. बघा सत्याचा विजय कसा होतो ते. त्या भ्रष्ट सेनापतीचा शेवट झाल्यावर राजा यशपाणीचं राज्य पुन्हा एकदा न्यायाच्या मार्गावर आलं. संपूर्ण राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली. आता आपण कथेच्या त्या मुद्द्यावर आलो आहोत जो सुरुवातीच्या त्या वाक्याशी जोडलेला आहे. ही पात्र कोण होती माहितीये? तो भ्रष्ट सेनापती कालक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता. तो सद्गुणी कारागीर चत्तापाणी म्हणजेच बुद्धांचे महान शिष्य सारीपुत होते. आणि तो न्यायाधीश धम्मध्वज ते होते खुद बोधिसत्व म्हणजेच बुद्ध. आणि शेवटी एक प्रश्न राहतोच. जर परिपूर्ण सद्गुण देवसुद्धा देऊ शकत नाही, तर ते केवळ कठीण अनुभवातूनच घडवावे लागतात, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो का की आपली खरी शक्ती कोणत्या तरी दैवी मदतीत नाही, तर आपल्या स्वतःच्या संघर्षात, आपल्या चुकांमधून शिकण्यात आणि त्यातून मिळवलेल्या शहाणपणात दडलेली आहे?